मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातोय। लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचंही बिगुल वाजेल। त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून आता 6-8 महिने शिल्लक आहेत, त्यामुळे आपल्याला खूप फिरायचं आहे, मेहनत घ्यायची आहे असं सांगितलं। पालघर इथल्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। हा प्रवेश शिंदेंच्या सरकारी निवासस्थानी पार पडला। यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। शिंदे नेमकं काय म्हणाले ऐकूयात। श्रीनिवास वनगा याचं पण अभिनंदन करतो। आता 4-6 महिने 8 महिने अजून आहेत, खूप आपल्याला फिरायला लागेल। तुझे वडील पूर्ण जिल्हा पालथा घालत होते, आज वडिलांची पुण्याई आपल्या सगळ्यांचं जे काही सहकार्य आहे आणि म्हणून आपल्या पालघर मधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण काम करूया एवढं सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। याला उपमुख्यमंत्री अजित पवारही अपवाद नव्हते। त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली। त्यांनी काय उत्तर दिलं ऐका। माझ्याकडे 8 महिने आहेत आता। कशाला? माझ्याकडे 8 महिने आहेत आता कसले मुख्यमंत्री पदासाठी। आता 8 महिने त्यांच्याकडे राहिले आहेत, अजून फिरावं लागणार आहे, त्याच्यामुळे अजून फिरेल असं ते म्हणतात। त्यामुळे येत्या काळात त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना। तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय? तुमच्या पोटात का दुखतंय? मला एक कळत नाही, ते आज राज्याचे प्रमुख आहे, प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे। आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहित नाही, कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो। परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो, त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण। एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून 6 ते 8 महिन्याचा कालावधी आहे असं वक्तव्य करून गुगली तर टाकली नाही ना अशी चर्चा आहे। कारण जर 6-8 महिने मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे राहणार असेल तर पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। निवडणुकांनंतर मुख्यमंत्री वेगळा असेल का? महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार शिंदे असणार नाहीत का? निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे का? हे आणि यासारखे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत। किरण शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, मुंबई आणि पुणे।